गुड मॉर्निंग स्टुडंट. राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्रायमरी स्कूल उमरखेड क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश. आता पेज नंबर 100वर पहा. ही स्टोरी आपण पेज नंबर 97 पासून आपण ही स्टोरी सुरुवात केली होती की कशा पद्धतीनं तो समुद्र राक्षसाचा अब्राहम लिंकन या जहाजानं त्याचा पाठलाग चालू आहे आणि तो जो प्राणी आहे तो अतिशय मोठा, खूप मोठा असा, मोठा असा, खूपच मोठा प्राणी आहे आणि तो त्या जहाजावरील लोकांना कशा पद्धतीने सतवत आहे आणि तो म्हणजे मारायला गेलं तर तो इतका फास्ट पळून जात आहे की त्याच्या जवळ सुद्धा त्या बोटला जाऊ देत नाही. ठीक आहे. आता आपण काय केलं की बाबा त्यांच्या मागे पाठलाग चालू आहे आणि ज्याचा नेम त्या कमांडरनं सांगितलं की ज्याचा नेम अचूक आहे अशी कोणीतरी तोफ चालवा म्हणून त्याला सांगितलेले आहे. कमांडर ओरडला आणि जो कोणी त्या अमानुष अक्षराला भेदून टाकील त्याला मी $500 काय देईल म्हणते, इनाम देईल म्हणून शाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. काम ऑफ आय, कूल ऑफ फ्युचर अँड ओल्ड ग्रे beard ginner, I can see him to this day, approached the cannon, put it in position, and took aim for a good while. There was a mighty explosion, mingled with cheers from the crew. म्हणजे काय झालं की काम ऑफ आय म्हणजे डोळे, की मी शांत डोळे, चेहऱ्यावर थंड भाव आणि पांढरी दाढी असलेला एक वृद्ध, अँड ओल्ड ग्रे बियर्ड म्हणजे एक अतिशय पांढरी दाढी असलेला एक वृद्ध नेमजाप तोफेच्या दिशेने त्या ठिकाणी आला आणि त्याचा जो चेहरा होता तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे म्हणून शाने या ठिकाणी ते लेखक सांगत आहे. त्याने तोफ डागली, बराच वेळ घेऊन नेम धरला आणि एक जबरदस्त काय झाला म्हणजे त्या ठिकाणी पुट इन पोझिशन अँड टूक एम फॉर अ गुड व्हाईल आणि म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने काय केलं की तोफ डागली आणि बराच वेळ घेऊन नेम धरला आणि एक जबरदस्त धमाका झाला आणि पाठोपाठ त्या सर्व कर्मचाऱ्यांचा जल्लोषही सुद्धा मिसळला. The shell reached its target. It hit the animal, but bounced off its rounded surface and vanished into the sea 2 miles out. आता या ठिकाणी पहा, निशाणा तर बरोबर बसला परंतु त्या तोफेच्या गोळ्याने आपले निशाण गाठले, परंतु काय झालं की तो जो गोळा आहे त्या प्राण्यावर जाऊन आदळला, पण त्याचा जो गोलाकार आकार होता त्या गोलाकार आकारावर तो गोळा उसळून शाने काय झालं की त्याच्यापेक्षा 2 मैल लांब समुद्रात जाऊन दिसेनासा झाला. म्हणजे त्याला लागला परंतु त्याला काहीही इजा झालेली नाही. आणि मग नंतर काय झालं पहा. ओ ड्राट, said the old ginner in his anger, that monster must be covered with 6-inch armor plate. आता अरे हट असं तो म्हातारा काय झाला संतापाने म्हणाला आणि त्या राक्षसाच्या अंगावर 6 इंची जाड पोलादी पत्र्याचे, जसं काही कव्हर आहे बा एक प्रकारचं पोलादी पत्र्याचं त्याचं कव्हर आहे, असं असलं पाहिजे असं त्या नेमबाजाला वाटलं. The hunt was on again. Hour after hour went by without the animal showing the least sign of weariness. However, it must be said that we too struggle on tirelessly. आता काय झालं की पुन्हा एकदा त्याचा शोध सुरू झाला आणि पुन्हा एकदा शोध सुरू झाल्यानंतर काय झालं की कितीतरी तास उलटून गेले आणि तो प्राणी थकल्याची जरा देखील चिन्ह दिसेनासे होते. अर्थात आम्हीही अथक प्रयत्न चालू ठेवले होते हेही नमूद केलं पाहिजे म्हणून शाने या ठिकाणी सांगत आहे. ॲट 10:15 in the evening that electric light reappeared 3 miles away from the frigate, just as clear and instant as the night before. दिवसभर त्यांनी पाठलाग सुरू केला आणि संध्याकाळी 10:50च्या सुमारास काय झालं की गलबत्तापासून जवळपास 3 मैल अंतरावर विद्युत प्रकाश पुन्हा प्रकट झाला आणि अगदी आदल्या दिवशी ज्या पद्धतीचा उजेड होता त्याच पद्धतीचा उजेड त्यांना पुन्हा त्या ठिकाणी दिसला. द मॉन्स्टर सीम्ड मोशनलेस, was it asleep, perhaps weary from its work day, just reading with the waves. आता काय झालं की तो राक्षस आता निश्चल होता आणि तो निद्रिस्त होता की दिवसभराच्या कष्टामुळे थकून लाटावर नुसता तरंगत होता हे कोणालाही सांगता येत नव्हतं. दिस वॉज आवर चान्स अँड कमांडर फॉरगेट डिसाइडेड टू टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ इट. ही गेव हिज ऑर्डर्स. आणि मग तो थकलेला होता काय बा हे कोणालाही नक्की काय सांगता येत नव्हतं. आणि मग काय झालं की तो कमांडर जो आहे तो योग्य संधीची वाट पाहत होता आणि फॉरगॉटने त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचे ठरवले आणि त्यांनी लोकांना आदेश दिले. गिव्ह हिज ऑर्डर, ही गेव हिज
ऑर्डर, त्यांनी लोकांना आदेश दिले. काय आदेश दिले? द फ्रिगेट अप्रोच्ड विदाउट मेकिंग अ साऊंड, स्टॉप्ड टू केबल लेन्स फ्रॉम द ॲनिमल. आणि कोणताही आवाज न करता आमचे गलबत जे आहे ते जहाज जे आहे त्या प्राण्यापासून 2 केबल अंतरावर म्हणजे जवळपास 608 फूट इतक्या अंतरापर्यंत जाऊन शनी त्या ठिकाणी थांबलं. अ प्रोफाऊंड सायलेन्स रेजेंड ओव्हर द डेक. वी वेर नॉट 100 feet फ्रॉम द ब्लेझिंग कोर ऑफ लाईट whose glow grew stronger and dazzled the eyes. आणि मग काय झालं की जवळपास ते 2 केबल अंतरावर जाऊन शनी थांबले आणि डेकवर नितांत शांतता पसरलेली होती. आणि आम्ही त्या तेजस्वी प्रकाशगोलापासून केवळ काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की 100 फुटावर होतो आणि डोळे दिपून टाकणारा प्रकाश अधिकाधिक प्रखर त्या ठिकाणी होत होता. नंतर काय झालं पहा. जस्ट देन leaning over the forecastle railing, I saw Ned Land below me, brandishing his dreadful harpoon, barely 20 feet separated him from the motionless animal. आणि मग काय झालं की बघा त्याच वेळी समोरच्या कठड्यावरून वाकून खाली पाहत असताना काय झाला की आपला तीक्ष्ण जो आहे तो भाला परजताना मला नेड त्या ठिकाणी दिसला. नेडलँड त्या ठिकाणी दिसला. त्या निश्चल प्राण्यात आणि त्यांच्या जेमतेम जवळपास 20 feet म्हणजे जवळपास फक्त 20 फूट अंतर त्या ठिकाणी होतं. ऑल ॲट वन हिज आर्म शॉट फॉरवर्ड अँड द हार्पून वॉज लॉन्च्ड. आता या ठिकाणी काय म्हटलेले आहे की त्या ठिकाणी 20 फुटाच्या अंतरावर असल्यानंतर तक्षणी त्यानं काय केलं, हात उंचवला आणि आपला भाला काय केला त्याच्याकडे फेकला. आय हिअर्ड द विपन मेक अ रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टन्स. आता या ठिकाणी काय केलं त्याने की तो भाजला त्याच्याकडे फेकूनशानी मारला आणि त्या हत्याराचा कठीण वस्तूवर प्रहार केल्याप्रमाणे होतो तसा काय झाला त्या ठिकाणी खन असा आवाज मी काय केला त्या ठिकाणी ऐकला. द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट अँड 2 enormous वॉटर स्पाउट्स crashed into the deck of the frigate, racing like a torrent from one end of the ship to the other, toppling crewmen, breaking spare masts and yardarms from their lashings. आता काय झालं की त्या ठिकाणी त्यानं भाला काय केला त्या ठिकाणी फेकून मारल्यानंतर काय झालं की तो एखादी लोखंडी वस्तूवर आदळल्यासारखा खन असा आवाज मी ऐकला आणि तो विद्युत प्रकाश अचानक गायब झाला आणि 2 प्रचंड मोठी पाण्याची करंजी जहाजावर डेकवर येऊन शानी एकदम आदळली. जसं भेल मासा आपल्या याच्यानं काय करत असतो फवारा उडवत असतो त्या पद्धतीनं. आणि मग पडल्यानंतर काय झालं उसळलेल्या त्या लाटामध्ये काय झालं की गलबत्तावरील म्हणजे त्या जहाजावरील कर्मचारी गडबडले आणि शिडाच्या अतिरिक्त आणि बाह्य काट्या कठड्याचे दोरे तोडून ओलमडून खाली पडल्या. म्हणजे इतक्या जोरामध्ये त्यानं काय केलं होतं तो फवारा उडवलेला होता. अ हाईड हाऊस collision occurred and thrown over the rail with no time to catch hold of it. I was hurled into the sea. आणि मग अशा पद्धतीनं फवारा उडवल्यानंतर काय झालं की अतिशय भीषण अशी टक्कर झाली त्या फवाऱ्याची आणि जो कठडा होता तो घट्ट पकडायच्या वेळ मिळायच्या आधीच काय झालं की त्या ठिकाणी मी कठड्यावरून काय केलं मग ते क्षणार्धातच समुद्रात फेकला गेलो. आय वॉज हर्लेड इन टू द सी. आणि मग तेवढ्या वेळातच मी पकडायच्या आधीच काय झालं त्या ठिकाणी मी समुद्रामध्ये जाऊन शानी पडलो. ठीक आहे. आता ही स्टोरी इथपर्यंत होती आणि इथपर्यंत संपली. आता तो राक्षसी समुद्र मेला की नाही मला ते आपल्याला अजूनही माहीत नाही किंवा माहिती नाही. ॲट अपडेट फ्रॉम 20,000 leagues अंडर द सी बाय जुल्स वर्न. आता जुल्स वर्न नावाचे जे व्यक्ती आहे त्यांनी 20,000 लीग म्हणजे समुद्रकथावरील या कथेवर आधारित ही जी आहे ती स्टोरी आपल्याला दिलेली आहे. ती स्टोरी आपण बघितली परंतु अजूनही आपल्याला माहीत नाही की तो राक्षस मेला की नाही मेला कारण तर त्याच्यातून तो पॅसेज घेतला होता. ठीक आहे. आता ही स्टोरी आपण बघितलेली आहे. याच्यानंतर आपण या स्टोरीवर आधारित इंग्लिश वर्कशॉप नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.